वरील पिकांना मोठा फटका बसलेला होता। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिलेले होते। त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जाहीर केलेली मदत जमा होतीये। मात्र या नुकसानग्रस्त भागामधल्या बाधित शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही अतिशय कमी आहे। या रकमेमध्ये शेतकऱ्याचं नुकसान कसं भरून निघणार अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात। सिन्नर तालुक्यामधल्या जायगाव येथील नितीन गीते या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये 2 एकर कांद्याची लागवड केलेली होती। कांद्याच्या 1 एकराला त्या शेतकऱ्याला 1 लाख ते 1.25 लाख खर्च आला। मात्र नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून केवळ 7,650 रुपये जमा झाल्यानं या शेतकऱ्याकडून सरकारच्या या मदतीवर नाराजी व्यक्त होतीये। सप्टेंबर महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसाच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। जे नुकसान झालं होतं त्या नुकसानांची भरपाई शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मिळते आहे। अनेक शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट आता ते नुकसानीची भरपाईचे पैसे देखील जमा होत आहे। खर्च नेमका किती आलेला होता एकरी आणि मदत आता किती मिळेल? मदत खूप कमी मिळालेली आहे। एकरी आमचा खर्च जातो 1,00,000 लाख रुपये आणि आम्हाला त्या तुलनेत खूपच कमी मदत मिळाली आहे। 7,500 रुपये आम्हाला भेटले फक्त शासनाकडून। सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा होती, पण आम्हाला खूप कमी प्रमाणात पैसे आलेले आहे। आम्हाला 7,650 रुपयेच आलेले आहेत। एकूण जर बघितलं तर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये आपण हा मेसेज बघतोय। 7,650 रुपये त्यांना ही एकूण नुकसानीची भरपाईची रक्कम या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे। 7 ते 7,500 रुपये इतका तुटपुंजी जी रक्कम आहे ती आता या शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये